सध्या आहे लोणावळा या ठिकाणी. लोणावळा हिल स्टेशन म्हणून सगळ्यांना परिचित आहे, पण त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी चरणस्पर्श झालेले आहेत. या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं. अनेक किल्ले मावळ या प्रांतामध्ये येतात आणि मावळ या लोकसभेचा आपण अंदाज लोणावळा या हिल स्टेशनच्या भागात घेणार आहे. इथल्या वेगवेगळ्या लोकांना नेमकं त्यांचा खासदार कोण असावा, त्यांना नरेंद्र मोदी आवडतात का राहुल गांधी आवडतात, हे सगळं जाणून घेणार आहे. तर चला मग नेमकं हवा कुणाची आहे, लोकांच्या मनात काय आहे ते आपण विचारूया. कोण जिंकेल असं वाटतं, नरेंद्र मोदी राहुल गांधी? आता सध्या तर मोदींचाच पलटा भारी दिसतोय, त्यामुळं मी बीजेपीचा. अच्छा. आणि इथल्या खासदारकीचं तिकीट जर विचार केला तर एकतर एकदम तरुण चेहरा पार्थ पवार असणार आहे, दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे श्रीरंग बारणे असणार आहेत. कोण लोकांना कोण आवडेल असं वाटतं? आता पार्थ पवार साईडने असू शकतो, कारण त्यांचं नेतृत्व म्हणजे त्यांनी मुंबईमध्ये जे काम केलं आहे किंवा आता त्यांचे भाषण वगैरे चालू ते ऐकल्याप्रमाणे. अच्छा. मग श्रीरंग बारणे काय वाईट आहेत? कारण की त्यांनी पण लोकसभेमध्ये प्रश्न वगैरे उपस्थित केले, सगळे विचारले होते. हां, म्हणजे विपक्षाची जर भूमिका जर मांडायची असेल तर तरुण मुलं म्हणून तुमच्या मनात कोण दिसतं, कोण वाटतं, काय कुणाला मतदान द्यावं असं वाटेल? आम्ही नाही इंटरेस्टेड आहे सर. सध्या तरी भाजपच. अच्छा. कशामुळे भाजपला द्यावं, मोदींना द्यावं असं वाटतं? कारण काम पण तशाच प्रकारे चालू आहे. कारण डेव्हलपमेंट एकतर 2 ते 3 वर्षात तर काही होत नसते. कारण डेव्हलपमेंटला तुम्हाला टाईमच द्यावा लागेल. पण डेव्हलपमेंट अशा प्रकारे झालेली आहे 4 वर्षामध्ये की जी की पुढे आपण जर आणखीन त्यांना एक चान्स तर देऊ शकतो ना आपण. कारण इतके वर्ष आपण जर काँग्रेस फॉलो करतोय तर मग इथून पुढं जर आपण त्यांना एक चान्स देऊन पाहिला तर काय हरकतच नाही ना. कारण इतक्या 4 वर्षात जर एवढं काम झालं आहे तर आणखीन पुढील 5 वर्षामध्ये काहीतरी डेव्हलपमेंट होईल. एक चान्स देऊन बघायला काय हरकत नाही. नाही, पण दुसऱ्या बाजूला या मतदारसंघामध्ये एक तरुण नवीन नेतृत्व अजित पवारांचा मुलगा उभा राहतोय, त्याविषयी काय मत येईल? स्थानिक खासदार श्रीरंग बारणेंना लोक विचार करतील का पार्थाचा विचार करतील? पार्थचा विचार करतील. कारण जर नवीन नेतृत्व आहे तर त्याला ऑब्विसली आमच्यासारख्या मुलांच्या किंवा तरुण मुलांच्या किंवा नॉर्मल ज्या गोष्टी घडतात नॉर्मल जागेवर त्या गोष्टींचा त्यांना जरूर अनुभव आहेच किंवा पाहिलेला आहेत त्यांनी त्या गोष्टी, तर जरूर होऊ शकतं. कारण जे डेव्हलप झालेले आहेत ते माणसं एवढ्या क्लोज येऊ शकत नाहीत लोकांच्या. पण जे नवीन नेतृत्व आहे ते ऑब्विसली जनतेमधूनच बाहेर जातं, त्याच्यामुळे त्याला जास्त एक्सपिरियन्स असू शकतो. इथं एक वेगळ्या इंटरेस्टिंग अशा प्रतिक्रिया येतात. याचं कारण वाटतं असं की देशाचं नेतृत्व करताना मोदी जास्त जवळचे वाटत आहेत, पण जर पार्थचा विचार करायचा इथे तर लोकसभेचे स्थानिक उमेदवार तर पार्थ याचा अधिक विचार करताना दिसत. तुम्ही लोकसभेमध्ये हवा नेमकी कुणाची असं वाटतं? आता सध्या वातावरण पाहिलं तर एवढं काय वाटत नाही. BJP आहे पण बोलतात आहे, पण तसं होणार नाही माझ्या मताने. कारण की आम्ही बिझनेसमॅन आहे, आम्हाला थोडी माहिती भेटली आहे. यावेळेस तुम्हाला वाटत नाही भाजप येईल असं? नाही येईल मला वाटतं. कशामुळे एवढी नाराजी आहे? कारण की हे सगळे तुमचे GST ते जे पण लावले त्यांनी आमच्यासाठी केलं होतं, पण ते होत नाही तसं. इन्कम टॅक्स वगैरे आम्ही भरतोय तरी पण जे आम्हाला पाहिजे होतं ते आम्हाला भेटत नाही आहे. बरोबर. तुम्ही याच मतदारसंघातले आहात? हो. इथले स्थानिक उमेदवार म्हणून कोण विचार करता? श्रीरंग बारणे की नवीन तरुण पार्थ याचा विचार करता? बारणे म्हणून करणार. नेमकी हवा कुणाची सुरू आहे? नेमकं कुणाचं पारडं जास्त दिसतंय? नाही, मी त्या पारड्यावर काय बोलू शकत नाही. तुम्ही जर माझं लाईव्ह करा असेल मी बोलू शकतो. कारण जे नेते आहेत त्यांना पक्षाचा काही विषय राहिलेला नाही. त्यांना आमचे नातू फक्त खासदारी घरात पाहिजे एवढं मत आहे. बाकी कुणा पक्षाला किंवा नेत्याला कुठल्या पक्षाचा काही मतलब नाही आहे. अच्छा. इथल्या पार्थमुळे हा विषय येतोय? नाही, ते सांगू शकत नाही मी. पण सगळीकडे बघा तुम्ही, सगळीकडे बघा तुम्ही, जिथे इथे आमचे नातू उभे राहिले पाहिजे, आम्हाला खासदार आमचा पाहिजे, आमदार आमचा पाहिजे. बाकी पक्षाचा कुणाला काही विषय नाही. आज इकडे उडी मारतात, उद्या तिकडे उडी मारतात. नाही, पण ओव्हरऑल जर विचार केला तर मोदींना लोक विचार करतील का? इथं बिलकुल काही केलं नाही आहे. 5 वर्षात त्यांनी इतकी महागाई करून ठेवलेली आहे, फार वाट लावून टाकलेली आहे. नाही, काँग्रेसला स्वीकारतील का शिवसेना भाजपला स्वीकार? हे तर मी तर म्हणतो नोटा करावं लोकांनी सरळ. तुमचं काय मत आहे? आमच्याकडे BJP शिवसेना चांगले आहे, म्हणजे एकत्र येणार त्यामुळं चांगले हवं आहे तिथं. नाही, लोक मोदींना स्वीकारतील असं वाटतं, एवढी नाराजी आहे? स्वीकारणार इथं, कारण केल्यात त्यांनी काय केलं गरिबांसाठी केलेले.
हं. स्थानिक जर विचार केला मावळचा तर श्रीरंग बारणे की पार्थ याचा विचार करतील लोक. आता बारणे म्हणजे इतकं कसं आहे, आमच्या पहिल्यापासून उभा आहे त्याचं, तर त्यांनाच हे करतील जास्त करून. हा. तरुण चेहरा म्हणून तुम्हाला काय वाटतं? आमच्या इथं आता सध्या शेळके आहे भरपूर. शेळके लोकांचं आमच्या इथं भरपूर हे काय चालू आहे. त्यांनी चांगले काम केले आमच्या नोळाण्यामध्ये पण आणि चांगले करत राहतात ते, म्हणून आम्हाला त्याच्यावर विश्वास आहे, म्हणून आम्ही त्यांना वोटिंग करणार. अच्छा, म्हणजे पण म्हणजे भाजप शिवसेनेला मतदान होईल का राष्ट्रवादीला होईल? आम्ही BJPला करणार, मोदींना वोट करणार आम्ही. अच्छा, मोदींनाच करणार. हां. आपण काही अजून लोकांना विचारून वेगवेगळी प्रतिक्रिया येत आहेत, त्यांच्या मनात काय आहे. तुमच्यामध्ये कोणाची हवा आहे आज? भाजपची सुरू आहे, शिवसेना भाजपची आहे का काँग्रेस राष्ट्रवादीची आहे? शिवसेना भाजप आणि भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तिन्ही पक्षांची सध्या हवा आहे मावळ तालुक्यात. आणि तालुक्याचा विचार करणं झालं तर आघाडीमध्ये BJP सरकारमध्ये मावळ तालुक्यातल्या भरपूर गावामध्ये खेडोपाडीमध्ये अंदरमावळ असेल, पवनमावळ असेल, असे आमदार साहेबांनी आमच्या भरपूर कामं विकसित केलेली आहे. नाही, मला हे विचारायचं आहे की इथे नवीन चेहरा असेल आता पार्थ, त्याविरुद्ध श्रीरंग बारणे, त्यांचे स्वतःचे झालेले टर्म्स आहेत यापूर्वीची. लोक कशाला विचार करतील? कुणाचा नवीन तरुण चेहऱ्याचा विचार करतील का विद्यमान खासदारांचा? विद्यमान खासदारांनी भरपूर कामं अंमलात आणलेली आहे, भरपूर कामं त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेली आहे. त्यामुळं आप्पांचंच काम होणार, हवा आप्पांचीच. तुम्हाला कुणाची हवा वाटते? आम्हाला राष्ट्रवादीची हवा वाटते. पार्थ पवार हे नवीन नेतृत्व आहे, त्याला थोडी संधी द्यावं, मोठं काम करावं असं आमची इच्छा आहे. कशामुळे? खासदार आता चांगले नाहीत का एवढे? खासदार आहे पण जास्त कामं झालेली नाही आमच्याकडून, त्यांच्याकडून. पण पार्थ पवारला आम्ही संधी देऊन त्यांनी हे नेतृत्व करावं ही आमची इच्छा आहे. तुमची काय इच्छा आहे? मोदी सरकार मोदी सरकार. अरे कशामुळे? आता हे सांगतात की पार्थला किंवा राष्ट्रवादीला. झालेत त्यांच्या काळात, भरपूर सुधारणा पण झाल्यात, स्वच्छताची पण कामं झालीत, भरपूर व्यवस्थित झालेले काम. अच्छा, मग आता जे नवीन तरुण चेहरा पार्थ पवार येतोय, अजितदादांचा मुलगा आहे, त्याला तिकीट, त्याला कसं काय होतं आवश्यक आहे? त्यांनी कामं केली त्यांच्यासाठी तर आपल्याला करावंच लागणार ना. विद्यमान खासदारांनी काम केलंय चांगलं. केलंय, भरपूर काम केलंय. काय तुम्हाला काय वाटतं, काय कोण असेल? आमच्या हवा इथे, मावळामध्ये तर आम्हाला BJPची हवा वाटते आणि BJPची हवा राहणार, त्यात काही वाद नाही. खासदार इथलं शिवसेनेचं आहे हो? हो, असेल शिवसेनेचा आहे, बरोबर. शिवसेना आणि BJP दोघांचं तर हे ना मर्चिंग आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. शिवसेना असो किंवा मग भाजप असो, भाजप शिवसेना यापैकीच इथे आमच्याकडे हवा आहे, बाकी कोणाची हवा मला वाटत नाही. नवीन चेहरे जरी असले तरी 5 वर्षात काय केलं हे विचारल्यापेक्षा 5 वर्षामध्ये मुलगा एकदम मोठा होत नाही, हळूहळू तो मोठा होतो, मग त्याची प्रगती तुम्हाला दिसायला सुरुवात होते, एकदम होत नाही. त्यामुळे इथे मोदी सरकार किंवा BJP किंवा तुमची शिवसेना हेच येणार आणि यांचीच हवा आहे. तुमचं काय मत आहे? नवीन तुम्ही पार्थचा विचार करणार का कोणाचा विचार आहे? श्रीरंग बारणे, आप्पा बारणे. कशामुळे? तेच त्यांची कामं भरपूर छान आहेत त्यामुळे. अच्छा, अशी वेगवेगळी मतं या भागामध्ये येत आहेत. काही जणांना पार्थ वाटतो, काही जणांना वाटतो. तुम्हाला काय वाटतं, कोण खासदार असावा इथला? शिवसेनेचा असावा की राष्ट्रवादीचा तरुण पार्थ अजित पवार असावा? मला तरी असं वाटतंय का माझे जन्मसिद्ध गाव हे तेव्हापासून एवढी सुधारणा नाही झाली, पण ती आत्ता झालेली. त्याच्यामुळे तुम्हीच ओळखा की आम्हाला कोण आवडतं. अच्छा, म्हणजे विद्यमान खासदार चांगले आहेत? खूप चांगले. अच्छा, जे नवीन तरुण चेहरा येतोय अजित पवार, त्यांचा मुलगा, आम्हाला अजिबात नाही आवडत. अच्छा, एक अशी वेगळी प्रतिक्रिया आहे. आता मार्केटमध्ये जाऊया, तिथेही काय परिस्थिती बघूया. इकडे तिकडे राजकारणाची चर्चा आहे, त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊन देखील आहे. अशा उन्हामुळे वातावरण गरम आहे, राजकारणाचे सुद्धा वातावरण गरम आहे. असं थोडंसं जरा लाईट मूड, आपण ऊसाचा रस पिऊया आणि ऊसाचा रस प्यायल्यानंतर आपण बघूया की इथल्या लोकांना पण काय काय वाटतं. थोडंसं आम्हालाही ऊसाचा एक रस ग्लास द्यावर. आणि नक्की विचारायचं आहे मला इथल्या काकांना, काका काय कुणाची चांगली हवा आहे? कुणाची हवा आहे? मोदींची हवा आहे, शिवसेना भाजपची हवा आहे, काँग्रेस NCPची हवा आहे? पोरं नाही, तुमचं काय मत आहे? नाही, आम्हाला सगळे सारखे आहे बाबा. अच्छा, आता यावेळेस मग इथं कोण असेल? शिवसेना असेल का घड्याळ असेल? घड्याळ असेल, घड्याळ असेल. घड्याळ. पार्थ पवारला मतदान करायचं? कुणाला बी करू आपण. काही इथं तरुण पण आहेत, त्यांना विचारूया की बोला आवर्जून, त्याला काय काय कुणाची हवा आहे? तुम्हाला काय वाटतं? मोदींची हवा आहे, काँग्रेसची हवा आहे? मोदी. हो. मतदान करताना कुणाला करायचं इथं? कारण की इथं शिवसेना आहे,
प्लस नंतर राष्ट्रवादी. भाजपाच्या ज्याच्या संघटना असतं त्याला मतदान करायचं. पण मला विचारायचं आहे की इथून जे तरुण जो चेहरा आहे, अजित पवारांचा मुलगा आहे, तो उभा राहतोय, त्याविषयी काय मत आहे? त्यांच्याबद्दल मला जास्त काही माहीत नाही तर मी काय बोलू नाही शकत. मोदींबद्दल माहिती आहे तर मोदींबद्दल बोलू शकतो मी. तुमचं काय मत आहे? सगळ्यांना द्यायचं मतदान, त्याचं महागाई नाही वाढवायची, गरीब लोकांना तेवढं हे करायचं. पण मग मोदी का अजून राहुल गांधी? कोणाला पण द्यायचं, सगळ्यांना द्यायचं मतदान. हा, मतदान एकालाच करता येते? कोणा पक्षांना पण तरी घड्याळाला पण द्यायचं, कोणाला पण द्यायचं. हा, असं ह्यांच्या महागाई नाही वाढवायची, गरीब लोक कसे पोट भरणार मग. बरं, आता आपण काही लोकांना आज सुद्धा आवर्जून विचारूया की काय मत आहे कुणाचं, काय काय वाटतं लोकांना, कसं काय त्यांचं मत आहे, कुणा नेमकी हवा कुणाची आहे? मोदींचीच. मोदी. अच्छा, मोदी परत येतील? 100% म्हणजे अजून 10 वर्ष पुढचे परत. अच्छा, कशामुळे वाटतं? मोदीची आता देशाला गरज आहे. आज त्या माणसाने सर्जिकल स्ट्राईक केलं, एअर स्ट्राईक केलं. कालच्याला आंतरराष्ट्रीय एअरमध्ये आपला 4था नंबर आहे. ते मोदीचंच काम आहे सगळं. अच्छा, मोदीशिवाय पर्याय नाही आपल्या देशाला. इथं श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत, दुसऱ्या बाजूला आता मावळचा नवीन उमेदवार म्हणून पण उभा राहतोय, तर त्यांचं त्यापैकी कुणाला निवडलं जाईल? लोक काय कुणाला निवडतात? आता श्रीरंग बारणे तर 100% लागणारच आहे. कारण की पार्थ पवार तर बारामतीचे उमेदवार असल्यामुळे इथं काय मतदान होणार नाही त्यांना. अच्छा, श्रीरंग बारणे फिक्स सीट आहे. तुम्हाला काय वाटतं कुणाची हवा आहे? हवा असं म्हणता येणार नाही. आता ते लोक काय मत देतात आहे त्याच्यावरती ते डिपेंड राहील. लोकांना कुठलं सरकार जास्त मदत करतं आहे, कॉपरेट करतं आहे, त्याच्यावरती ते सगळं डिपेंड राहील. आता काय लोकमत आहे ते, आता कोणाला काय त्रास होतो आहे त्या पद्धतीने लोक आपली आपली वोटिंग करतील. नाही, पण मला विचारायचं आवर्जून की मोदींच्या 5 वर्षाच्या सरकारवर तुम्ही खुश आहात का? तुम्हाला वाटतं का त्यांना संधी द्यावी परत? नाही, मीडियम क्लासला थोडासा त्रास झाला, समजा नोटबंदी आहे किंवा ते GST वगैरे हे. त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट, देशाकरता जे करतात ते त्या पद्धतीने ठीक चाललं आहे. म्हणजे काही स्टेप्स करतात आहे बाबा. आता गॅसची त्यांनी सबसिडी दिली किंवा अजून दुसरं शेतकऱ्यांना त्यांनी कर्जमुक्ती केलेली आहे. परत आपलं अजून हे काय म्हणतात त्याला, खासदार कुणाचं व्हावं असं वाटतं इथला? नाही, खासदार तर कसं आहे, आता मावळचे लोक तर मावळच्या माणसाचा विचार करतील. आलं का लक्षात की बाबा आम्हाला कोण आहे जवळ, आप्पा बारणे आहे, तर मावळचे लोक तेच विचार करतील. आम्हाला काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही काय बारामतीला जाणार नाही पार्थ साहेबांना भेटायला, आम्ही जाणार आहे ते श्रीरंग आप्पांच्या ऑफिसला भेटायला बारणे साहेबांना. इथं खूप लोकांचे प्रॉब्लेम असतात की बाबा हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे, कोणाचं बिल कमी करायचं आहे, अन्यथा कुठल्या बाबा कोणाला स्कीममध्ये काय हे करायचं, तर ते बारणे आप्पांचं ऑफिस जवळ पडतं. ते लोणावळ्याला येणं जाणं चालू असतात. आमचे स्थानिक नगरसेवक आहेत किंवा आमदार आहेत, ते खासदार साहेबांशी बोलून बाकीच्यांच्या आमच्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. ते ताई, तुम्ही कुणाचा विचार कराल, भाजपचा, शिवसेनेचा की काँग्रेस NCPचा? महिला म्हणून तुम्हाला कोण वाटतं? तसं पाहिलं तर BJPचं म्हणजे बरंचसं झालंय तसं कार्य मोदींनी केलंय, त्यामुळे काय BJPचं. भाजपचा विचार काही जण करतो म्हणतायत, काही जणांनी स्थानिक मुद्दा काढलेला आहे. पार्थ पवार हा बारामतीचा आहे, त्यामुळे इथं काय होईल अजून काही लोकांना विचारू. कुणाला मतदान करणार भाऊ? कुणाची हवा आहे? भाजपची हवा आहे आता. BJP सर. कशामुळे BJPची? तर त्यांचं या 5-4.5 वर्षात कार्य खूप चांगलं झालेलं आहे. भले महागाई झाली पण कार्य खूप चांगलं आहे. त्यामुळे बहुतेकांचे आमच्या इथं बघा क्लॅरिटी एवढी छान झालेली आहे. कारण पहिला जो होता ना 5 वर्षापूर्वी तर डेव्हलपिंग खूप मस्त झालेली आहे. त्यामुळे BJP शुअर. BJPची काही जण सांगतात हवा आहे, काही जण सांगतायत काँग्रेस NCPची हवा आहे. तुम्ही दुकानदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय कुणाची हवा आहे नेमकी? नेमकी BJPचीच हवा आहे. आणि यावर्षी तेच येणार आहे, कारण की त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे. लय डेव्हलपमेंट लई चांगलं आहे, लई त्या हिशोबाने BJPची शक्यता जास्त आहे. अजित पवारांच्या मुलाच्या विषयी तर काय स्थानिक मत येतात लोकांची? आता ते त्यांच्याबद्दल काय आपण सांगू शकत नाही. आहे त्यांची पण आहे मतं, असं त्यांचा पण होल्ड आहे, असं काही नाही, सगळ्यांचा होल्ड आहे. पण बघू आता काय होतंय. तुम्हाला कोण वाटतं? सगळी तेच हवा चालू आहे, बाकी काय BJPचीच हवा चालू आहे. अच्छा, हे वेगवेगळी मतं आहेत इथे. आवर्जून उसाच्या दुकानात आपण आलेलो आहे. या भागामध्ये जर पाहिलं तर अनेकांचं मत आहे की जे मत येतं त्या काही जणांचं, बहुतेक जणांचं भाजपची, शिवसेनेची हवा आहे असं म्हणणं आहे. काही जणांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केलेत. आपण अजून काही लोकांना भेटूया, नेमकी त्यांच्या मनात काय आहे, त्यांना काय वाटतं,
मावळ पूर्ण देशाविषयी नेमकं कुणाची हवा आहे. परत आली की सगळ्यात महत्त्वाची सगळ्यांना लक्षात राहते ती म्हणजे इथली चिक्की. या चिक्कीच्या दुकानात वेगवेगळे लोक येतात. इथल्या लोकांना काय वाटतं की नेमकी कुणाची हवा आहे आपण आवर्जून विचारूया. लोणावळा म्हणजे चिक्की हे फेमस आहे, पण या चिक्कीचा गोडवा यावेळेस कुणाला आहे? भाजपाला आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, कुणाला आहे, सेनेला आहे? हे कसं असतं साहेब, हे कधी कुठे एकत्र होतात, कुठेही काय करतात, यांचं काहीच सांगता येत नाही. तरी बी आज पार्थ आहे आमच्या मावळा तालुक्यासाठी, आज पार्थ बोलले शरद पवार आहे. शक्यतो जितकं बी होईल पवार साहेबांना म्हणजे पार्थ यायचे चान्सेस आहेत. आमच्या तालुक्याचं बोलतो मी, देशाचं नाही माहीत मला, पण आमच्या तालुक्यात कसं आहे, आज पवार साहेब आलेले आहेत आणि पवार साहेबांचं इथं कसं आहे, नाळ म्हणतात ना ती जुळलेली आहे. पण काही जणांचा दावा असा आहे, म्हणजे मी अनेक लोकांशी इथल्या भागांशी बोलतोय, ते अनेक जण म्हणत आहेत की जे विद्यमान खासदार आहेत श्रीरंग बारणे ते इथले मूळचे आहेत, पार्थ हे बारामतीचे आहेत. बारामतीचा माणूस कधी इथे यायचं मदतीला? अहो आपण मराठी इथंच मागं राहिलो आहे. इथलचं गाव तिथलचं गाव, शेवटी महाराष्ट्रीयन आहे ना. पवार साहेब काय बाहेरून तर नाही आले. आज तुम्ही एका वेळी त्यांना जानता राजा म्हणायचे, आज त्यांचं जरा राजकारणात हे कमी झालं म्हणजे ते हे जवळचे आणि ते असं नसतं. तुम्हाला कुणाची हवा आहे असं वाटतं? कुणाची चर्चा आहे सगळ्यात जास्त? असं काही नाही, आता आमच्या मर्जीवरती. आम्ही तसं एकदम डायरेक्ट पार्टीचं बोलतो नाही, आमच्यावरती मूडवरती. किसकी चलेगी, मोदी की इनकी चलेगी या कांग्रेस की चलेगी? अभी हमारे हिसाब से मोदी आना होता है. हमारे लिए मोदी ने अच्छा किया. इथे काही जणांची वेगवेगळी मतं आहेत. आपण इथल्या मालकांना देखील व्यापारी आपसे तुमचं काय मत आहे? कुणाची हवा आहे आता सध्या? हवाचा काय प्रश्न नाही, पण शरद पवार इथलचे आहेत प्रॉपर, त्याच्यामुळे पार्थचे चान्स जास्त. आणि विद्यमान खासदारांचं? विद्यमान खासदार बी इथलचे, ते पिंपरी चिंचवडमधले, पण कसं आहे, शरद पवारला मानतात जास्त इथं महाराष्ट्रात. तो जानता राजा आहे महाराष्ट्राचा म्हणून. काही लोकांचं मत आहे पवार हे इथलेच आहेत. आपण यांना विचारूया, तुमच्या मते कुणाची हवा आहे? आई काँग्रेसची, राष्ट्रवादी आई काँग्रेस. अच्छा, राष्ट्रवादी काँग्रेसच येईल यावेळेस. हां, इकडे इथे राष्ट्रवादी काँग्रेसच येईल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस युती आहे ना, त्यामुळे राष्ट्रवादीची संभावना जास्त आहे. अच्छा, कशामुळे? लोकांची अशी हवा आहे, चांगले कामं केलेले असेल म्हणून. आता जे अजित पवारांचा मुलगा इथं उभा राहणार आहे, पार्थ आहे, तर त्याच्याविषयी काय मत आहे लोकांचं? अजित पवारचा मुलगा येणार, 100% निवडून येणार. कशामुळं? आमचं असं मत आहे ना म्हणून. इथल्या दुकानदारांचं किंवा इथले जे काही लोक आहेत त्यांचं मत आहे की पवार हे इथलेच आहेत, त्यांच्यासाठी चांगलं आहे. नेमकी ही चिक्कीचं जी स्वाद आहे, चिक्कीचा हा जो गोडवा आहे तो कुणाला मिळणार आहे हे 23 तारखेलाच बघावं लागणार आहे. पण एकूणच जर पाहिलं तर लोणावळा आणि लोणावळामधील जनतेची मतं ही संमिश्र आहेत. काही जणांनी अनेक चांगले मुद्दे उपस्थित केलेले आहेत. मूळ रहिवासी श्रीरंग बारणे आहेत, त्यामुळे त्यांना अधिक प्राधान्य दिसतं. दुसऱ्या बाजूला पार्थ हा तरुण चेहरा आहे, पवारांचं एक वलय आहे, त्यामुळे त्यांना काही जणांचा सॉफ्ट कॉर्नर दिसतो. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, लोणावळा, मावळ.